आपण पाणी घेऊन यायचंय. काय खाता रे आम्ही झाटा एक एकच खाद्यात काय पडण्यात दिने आता मागा मग मुरा निघालं दिल्या बॉलिंग दिल्या. चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतो. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला, त्याच्यानंतर विकेट मिळवून दिली दिलीपने. हा मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र होतोय फरार 4 धाव्यांसाठी. पंचाचा इशारा येतोय 4 धावा. या 4 धाव्याच्या मदतीने मात्र अकाउंट ओपन केलंय. चांगली गोलंदाजी करावं लागेल कारण दिलीपला किशोरने आक्रमण दाखवला, इथं जोरदार अपील केली. सुरेख गोलंदाजी, मोठा फटका खाल्यानंतर मात्र कमबॅक पाहिला. सुरेख कामगिरी मात्र पाहायला भेटते दिलीपकडच्या माध्यमातून. सुरेख सुरेख गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून. हा इथं मात्र होप्स वाढलाय दिलीपचा, कारण मागील मॅचमध्ये मात्र सामना गमवावा लागला होता. त्याच्यानंतर मात्र 3 एंट्री घेऊन मात्र हा संघ त्या संघाबरोबर लढत देतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते दिलीपच्या माध्यमातून. फक्त धावपालकावरती धावा लागल्यात, 4 धावा लागल्यात. इथं खूपच यश त्यांच्या बाहेर चेंडू टाकला, पंच आमच्याकडे वळतील जरूर. एक आमंत्रण धाव येते. चांगली गोलंदाजी करावं कारण हा चेंडू खराब टाकल्यानंतर माझा हा चेंडूला थोडीशी उसली घेतली चेंडूने, जबरदस्त हा चेंडू टाकलाय. षटक क्रमांक समाप्त होतोय. इथं पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचे विचार केले तर 5 धावा करता गेल्या दिलीपने. चांगली गोलंदाजी केली. एक हॅलो, चांगली गोलंदाजी करावं लागेल कारण 5 पहिल्या षटकामध्ये 5 धावा तर जरूर आल्यात. गणेश बॉलिंग करा गणेश, मोठा फटका नको. गणेश अश्वर गोलंदाजी ट्राय करते. गोलंदाज आपण पाहू शकाल न्यू गोलंदाज, कारण पहिल्या षटकाचे विचार केले तर 5 धावा करता कैलासाच्या स्ट्राईक एंडवरती. इथं मात्र समोरच्या तिसऱ्या चेंडूला उडवलाय. झेल मात्र कुठली चुकी केली नाही. काय जबरदस्त शिवाजी अस्तर, जबरदस्त इथं मात्र झेल पकडलाय. लाजावा मात्र इथं कैलासला परतावा लागेल कारण कैलास इथं बाद होतोय. कारण सलामीची जोडी मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय कारण जयराम पहिल्या चेंडूवरती, त्याच्यानंतर लगेचच आकाश असणार. गाद नाही ना आखी प्रॉपर्टी भेटते त्याला, कमी नाही जागा ती माझ्या आणि नाही ना त्या ना जात नाही त्या का लगेच बिगीन आम्ही सबला करी देतो तुला घर पण हा आकाश 9 बॅटर पाहायला भेटतो. मात्र गणेशने काय जबरदस्त गोलंदाजी केली कारण तेवढ्या ताकदीचा मात्र झेल पकडला शिवाजीने. पुन्हा गोलंदाज तयार. इथं मात्र आकाशला आखूट टप्प्याचा चेंडू टाकला, मात्र पुन्हा शिवाजी क्षेत्ररक्षण करतोय कारण चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कारण दादा चेरप करते तिथं दोन्ही टीमला, कारण दोन्ही टीम मात्र आपल्याच असतील. दोन्ही टीमसाठी ताल्या जोरदार व्हायला पाहिजेत.
कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला कामगिरी पाहायला भेटली. पहिल्या दिवशी सुद्धा सुरेख कामगिरी केली. कारण जिथे टीमने मात्र वन साईड पहिल्या दिवशी मॅच घेतली होती, एक षटकामध्ये मॅच फिनिश केली होती. त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये तलवार टीमने तेव्हा त्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला. चेंडूला मात्र पाहावा लागेल कारण आसमान दाखवला या चेंडूला. चांगला फटका इथं आलाय. कडकडन काय रोहित आबा काय ना कोण काय ऐकणार तुला तू कसा मोठा भडकणार ते टेजने खालतं तू टेजने खालतं का भडकणार हां इथं होतं पुन्हा मात्र क्लास केला चेंडूला. चेंडू मात्र थांबणार नाही. काय जबरदस्त फटके पाहिजे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय कारण पहिल्याच्या चेंडू ती षटकार आला ते लगेचच चौकार आलाय. कुठं काय आपण तिकडे पाहिजे नरेश गोमरे हे किती ना रोहित रन किती ना मला पुस्तकावरती धावा लागल्यात ते 16 धावा लागल्यात. काय जबरदस्त ज्या फटक्याची गरज होती ते फटके मात्र चालू केलेत. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. पुन्हा मात्र अगदी बॅटची लिडिंग लागली. आउटफील्ड खूपच फास्ट येतात. हा सुद्धा चौकार येतोय. लगातार हा दुसरा चौकार आलाय. शॉटचा चेंडू असताना कारण धावा फलकामध्ये धावाचा विचार केला तर 20 धावा लागले. कारण पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या होत्या त्या 15 धावा लागल्या होत्या. त्याच्यानंतर गोला गणेशने मात्र 15 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचे विचार केले 5 धावा आल्या. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. 5 चेंडू द्यायचा असणार आहे त्यांना. जुना चेंडू द्या. मॅच बॉल आलाय व मॅच बॉल आलाय. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल कारण अद्यापरी मात्र 11 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. कसे गणेश गोलंदाजी करणार कारण 3 मोठे फटके आले आहेत. इथं मात्र सुरुवात चेंडू टाकला. हा मात्र 5वा चेंडू. इथं पंचाचा इशारा येतो वाईट चेंडू हा. चांगली गोलंदाजी करावं लागेल कारण धाफलकोते धावा लागल्या ते 21. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असणार. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतो का? दुसरी धावाचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. धाव पुस्तकावरती धावा लागल्यात त्या 22 धावा लागल्यात. 12 चेंडूचा खेळ समाप्त. तिसरा षटक घेऊन येतोय ऋतिक. कशी गोलंदाजी करणार कारण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 22 धावा लागल्यात. इथे मात्र चांगला फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल तर थोडासा फंबल पाहायला भेटतो. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. धावफलकावरती धावा लागल्या 24 धावा लागल्यात. कारण 2 धावांनी मदतीने मात्र 24 धावा लागल्यात. चांगली गोलंदाजी करावं लागेल कारण इथं मोठे फटके करा जबरदस्त इथं पाहायला भेटतात. तर काय घडतोय सुरेख फटके बाजी. तर अडवणं खूप गरजेचं होता चेंडूला. त्यानंतर 26 धावा लागल्या. 26 नाही सॉरी 28 धावा लागल्यात. 28
कारण अजूनही काय ते चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते कारण पहिल्या षटकामध्ये विचार केले जबरदस्त षटक हाकल होता दिलीपने, त्याच्यानंतर मात्र आक्रमण दाखवलेत. इथं हा चेंडू मात्र चांगला टाकलाय, हा चेंडू सुरेख टाकलाय, चेंडू डॉट येईल. काय जबरदस्त मात्र गोलंदाजी करावं लागेल कारण 28 धावा लागल्यात. प्रत्येक षटकामध्ये चांगला इथं फटका सजवला मात्र शतक तैनात असेल. मिसफील्ड पाहायला भेटते कारण हा चौकाराच्या मदतीने मात्र धापलकोते धावा लागल्यात, तब्बल धावा लागल्यात, 32 धावा लागल्यात. अजूनही दोन दोन चेंडू अजून शिल्लक कारण ऋतिकवरती सुद्धा हल्ले चढवलेत कारण विचार केले तर 32 धावा तर जरूर लागल्यात कारण ऋतिकवर सुद्धा थोडासा महागडा षटक टाकतोय. पहिला षटक मात्र जबरदस्त हाकला होता दिलीपने. इथं मात्र पुन्हा हाफ टाका, इथं टॅकरचा चेंडू असणार, क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र सोपा आणि साधा मात्र झेल. बत्तीस धावा करते धावा लागल्या, 32 धावा लागल्या. तर अजून शेवटचा षटक असणार आहे, शेवटचा चेंडू असणार आहे. ऋतिक असणं गोलंदाजी मार्कवर कारण शेवटचा चेंडू असणार आहे. दाखल करते धावा लागले तर 32 धावा लागले तर अद्यापर्यंत शेवटचा चेंडू असणार आहे. समोर फलंदाज असणार. इथं क्रॉस लाईन खेळण्याचा फटका असणार. इथं चेंडू मात्र चेंडूला चांगले अडवले गेले कारण एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव तुझे सक्सेसफुल केले. तिसरीसाठी बाद असणार. 2 धावा तर जरूर लागल्या स्कोर कार्डवरती. 32 आणि 2 धावा अशा 34 धावा लागल्यात. शॉर्ट रन का ठीक आहे, एकच 33 धावा लागल्यात. कार्तिक कार्तिक कुठं असेल याच्या समोर इकडे जा.
हॅलो शॉर्ट रन एक शॉट आहे ना इकडचा का तिकडचा आहे इकडचा ना एक शॉर्ट रन आहे ठीक आहे नाही 33 नाही पहिले 32 आहेत ना शॉर्ट रन तिसरी एक आहे ना तिसरी तर आहे जे काही सर्व टीम आपल्याला पॅनल्टी स्वीकारले कारण आपला 12 खेळाडू नाही आहे त्याच्यानंतर आहे जे काही 12 खेळाडू कंपल्सरी असणार आहे कारण पॅनल्टी घ्यावं लागेल आता हा कारण ड्रेस कोडमध्ये त्यांचा 12 खेळाडू हे इथं उपलब्ध शॉर्ट रन नसेल हा बॅट हवत आहे दादा आपण व्यासपीठावरचे असेल सर कारण बंटी वागे काय डिसिजन असेल तो कळवायचे असेल आमच्या परत दोन्ही संघांचे काय डिसिजन आहे तो एक शॉर्ट रन तर हेच कम दिलाय मेन पंचाही शॉर्ट रन दिलाय त्याच्यानंतर 12 दादा याच्या सर आपण व्यासपीठावरती दादा या तर आयोजक काही संभाजी काय असणार ते 2 रनाची पॅनल्टी कारण आता याच्यानंतर निर्णय होणार नाही आयोजक काही 2 रनाचे पॅनल्टी स्वीकारले ते मात्र सालवट टीमला
काय बोलर ना 12 ठेवा तुम्ही गणेश पवार यांचा सन्मान बंटी वाघे करणार गणेश पवार याच आहेत ना ते 70 समारंभासाठी याच असणार आहे. गणेश पवार आपण या इथं त्याचे संपर्क साधायचे तर गोलंदाजी ट्रायकवरती गोलंदाज आपण पाहत आहोत. आकाश तर स्ट्राईक एंडवरती शिवाजी, नॉन स्ट्राईकवरती गणेश अशी जोडखाली मैदानामध्ये पाहायला भेटते. इथं पहिला चेंडू काय जबरदस्त इथं टाकला, वेगाने चेंडू टाकला. हा डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो चेंडू. नाव काय जगदीश क्षीरसागर यांचं मात्र इथं आगमन होतोय कारण 70 संभारात काय दे ना मला पहिला चेंडू तर अगदी वेगाने फेकला. तर मला कंपोज नको करा कोण करा. तर हा चेंडू चेक केला जाईल. संभाजी वाघे आपण जरूर चेक केले जाईल. आता चेक करायचं असणार आपण. फेकीचं ऑब्जेक्शन आहे सर, आपण चेक करायचे असणार आहे. या सर आपल्या सरचे स्वागत आहे सर. इथं सन्मान सत्कार करायचे असणार. संभाजी वाघे आपण न स्कोरची भूमिका चालवतात ते, तर आपणच दशरथ वाघे आपण जायचे असणार आहे साहेबांचा. नंतर सागर वाघे तुम्ही जा, तुम्ही जा. नाही इथं रिव्ह्यू गमावलाय ते एकच रिव्ह्यू असणार कारण बिमरसाठी आणि याच्यासाठी तो वापरण्यासाठी डॉट चेंडू आहे. इथं मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथं बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाही. इथं वारंवार चेंडू मात्र डॉट चेंडू येतोय. चांगले मात्र गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी कारण 18 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करता होता. त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं गोलंदाजीवरती. सुरेख गोलंदाजी. दसराजी वाघे साहेब आपण सत्कार समारंभ करायचे असणार आहे. करा जरा शाल देऊन आपला सत्कार समारंभ करायचे असणार आहे. आहेत इथं वातार सुरेख सुरेख कामगिरी कारण हा चेंडू सुद्धा डॉट चेंडू येतोय. लाजवाब कामगिरी. तर थोडासा दडपण येणार गोलंदाजावरती, फलंदाजावरती कारण काय जबरदस्त गोलंदाजी. वेगाने चेंडू टाकतो, डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. तर कॅमेरामॅन आपण कॅमेरा इकडे करायचे असं सत्कार समारंभ केला जाईल. काउंट नाही तसा चेंडू, काउंट नसतो तसा. कुठली पण स्पर्धा तुम्ही केलास काउंट नसतो तसा, नसतो तसा जरा नसतो काउंट. कसे काय काउंट असणार? काय तुम्ही क्रिकेट खेळता हो, काउंट कसा असणार चेंडू? तर आयजे का आपण निर्णय घेऊन स्टंपला बॅट लागला, आउटच ना, आउटच असणार ना तो. अरे मग तो आउट झाला ना शेवटी, त्याने स्टंपला बॅट लागले, आउटच असणार ना. तसा बॉल काउंट थोडी असतो का? मग आउटच ना तसा असणार दादा. काय कसं काय बॉल काउंट होतं? ते काय आपल्या जुन्या मॅच खेळता का तुम्ही अजून परत? काय तुम्हाला एवढ्या क्रिकेट खेळता तुम्ही, तुम्हाला माहिती असेल नंबर तुम्ही मारता हो. स्टंपला बॅट लावला, विकेट त्याची विकेट स्वतःची बाल केली त्याने. म्हात्रेपाडा संघाचे संघाने आपण तयार राहायचे असणार आहे. इथं समोरच्या दिशेने मात्र कव्हर ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तो बरं त्याच्या मात्र आव्याकाच्या बाहेर आमच्या समालोचक पक्षामध्ये इथं मात्र षटकार येतोय. सुरेख फटका आला हा 6 धावांसाठी. दादा आपण बसा ना, आपले खेळ तिकडे चांगले करतात नाही का दादा? कारण या चेंडूवरती मात्र मोठा बिग हिट आलाय. 3 षटकाची मॅच असेल. 1 मिनिट, एक चेंडू बघ आधी चेक कर पहिले तू. डॉट आता ना बरोबर, वर झाले, चल वर येईल. पंच अजून एक चेंडू आहे. पंच ऐका, डॉट कैलास 3 डॉट खेळला, 4थ्या बॉलला त्याने स्टंपला बॅट लावले आणि हा 5वा चेंडू आहे. नाही कैलास, कारण आपल्याला कुणाचीच बाजू घ्यायची नाही.
कैलास कुणाचीच बाजू आपल्याला घेणं नाही जाणार कारण आपल्याला काही मतलबच नाही. चौथ्या बॉलला त्याने स्टंपला बॅट लावले. अरे एक बॉल आहे कैलास अजून एक बॉल बाकी आहे कारण आम्ही लाईव्ह चालू आहे. नका नक्कीच करू कारण काय चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतोय. नाही नाही रोहित नाही वरील नाही वरील बंटी वर नाही नेल. त्याला काढ बंटी जा तू बंटी तू जा जा स्वतः आपण आयोजक आपण जायचे सर मैदानामध्ये.
ए अरे 5च झालेत ना बाबा. कैलास जयराम अरे 5च झालेत. काय करता हो बघा तुम्ही. ए तुम्ही आतमध्ये थांबा. तुम्ही आतमध्ये थांबा. ए बॅट्समन तुम्ही आतमध्ये थांबा ना. बाहेर नको निघू. ते आता आतमध्ये थांब. त्यांना त्यांचे भाऊजी जा तुम्ही सांगा. आयोजक आपण काय निर्णय ठरवायचे. कारण जो आयोजक निर्णय ठरवते म्हणलं जाईल. कारण बंटी वाघे कसा काय करायचा. पण 5 बॅट्समन 5 बॉल हुकलाय ते ठीक आहे. पण आपल्याकडं कृप आहे. खोटं कसे काय दाखवणार. कारण लाईट पण नाही गेली इथं. नाही तर मग एक काम करा. दोन्ही संघाला जाऊ दे घरी. दुसरी डायरेक्ट क्वालिफाय ठरवून घ्या. जाऊ दे यांना घरी.